नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे, काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार सेंदव मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे। आणि इथे मी 2 बटाटे सोलून लांब शेपमध्ये किसून 2 ते 3 वेळा स्वच्छ असं धुवून यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे। तर आता हे आपण लगेच तळून घेणार आहोत। तेल गरम झालं की यात बटाट्याचं किस सोडून तळून घ्यायचं आहे। तर किस तळताना जोपर्यंत किस कुरकुरीत होत नाही तोपर्यंत हे छान असं तळून घ्यायचं आहे, किंवा गोल्डन ब्राउन होईल तोपर्यंत हे तळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किस लालसर रंगाचा तळल्या गेलेला आहे। तर आता यातलं तेल नितळून एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी किस तळून घेतलेला आहे, खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे। तर आता आपण शेंगदाणे पण तळून घेणार आहोत। तर शेंगदाणे तळताना लालसर रंगाचे तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी शेंगदाणे लालसर रंगाचे तळून घेतलेले आहे, ते यात टाकायचं आहे। त्यानंतर काजू बदाम आणि पिस्ता थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे, ते यात टाकायचं आहे। 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं तळून घेतलेले आहे। आता यातलं तेल नितळून घ्यायचं आहे। तेल नितळून झाल्यानंतर आता हे आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये लाल तिखट टाकायची आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा पिठी साखर टाकायची आहे, चवीनुसार सेंदव मीठ टाकायचं आहे, तळून घेतलेले कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर चिवडा तुम्ही बघू शकता खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे। तर याला तुम्ही उपवासाला झटपट बनवून खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।